नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट आली आहे एप्रिलच्या पैशासंदर्भात. बघा, आजच पैसे वाटप, एप्रिलचे पैसे आजच वाटप होणार आहेत. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच पैसे वाटप होणार आहेत. बघा, 6,000 रुपये पण वाटप होतील, 3,000 रुपये पण वाटप होतील. आता 6,000 रुपये कोणाला, 3,000 रुपये कोणाला वाटप होणार आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर ते पैसे तुमच्या खात्यावर आता जमा केले जाणार आहेत. त्याविषयीची सर्वात दमदार अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती ही नेहमीच आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून सर्व माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेचे छोट्यातले छोटे आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. बघा, हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी शेअर करायचा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांना ही महत्त्वाची माहिती मिळाली पाहिजे. तर बघा, लाडकी बहीण योजनेची जी काही अपडेट असते ती संपूर्ण अपडेट तुम्हाला नेहमीच पुराव्याच्या सहित पाहायला मिळत असते. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणून सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा. बघा, 17 एप्रिलचे सर्वात दमदार अपडेट, अतिशय महत्त्वाची जबरदस्त नवीन अपडेट आलेली आहे. आजच तुम्हाला पैसे वाटप होणार आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महत्त्वाची जी काही माहिती आहे ती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना मराठी न्यूज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत ते आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जात असते. जर आपण पाहिलं असेल तर नेहमीच तुम्ही पाहत असतात, प्रत्येक हप्त्याला तुम्हाला 1,500 रुपये जे ते हप्त्यामध्ये त्या ठिकाणी तुमच्या खात्यात पाठवले जातात आणि 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांनाच हे पैसे जे ते दिले जात असतात. आता पुढे बघा, परंतु सध्या या योजनेबाबत काही सकारात्मक आणि काही नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. 2 महत्त्वाच्या बातम्या दिल्या आहेत, एक चांगली आणि एक वाईट. दोन्ही बातम्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी बातमी, चांगली बातमी बघा, हप्ता लवकरच 2,100 रुपये. बघा काय म्हटलेलं आहे, सर्वात महत्त्वाची बातमी आहे, सर्वात मोठी अपडेट आहे, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आहे. 2,100 रुपयांसंदर्भात महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एप्रिल 2025चा हप्ता लवकरच मिळणार आहे. लवकरच 2025चा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर छगनजी भुजबळ यांनी याबाबत स्पष्ट केलेलं आहे की हप्त्याची रक्कम 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. म्हणजेच आपण जर पाहिलं तर छगनजी भुजबळ असतील किंवा मग आपल्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री असतील आदितीताई तटकरे यांनी पण या संदर्भात माहिती दिलेली आहे. आता बघा, छगनजी भुजबळ काय म्हणालेत, अक्षय तृतीयेला हप्ता देणार असे सांगितले आहे ना, तर तो नक्की मिळेल. म्हणजे नक्कीच तुम्हाला पैसे जे ते मिळणारच आहेत. त्याबाबत अजिबात तुम्ही काळजी करायचं नाही. सर्व लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, सर्वांनी काळजी करायचं नाही. तुम्हाला हा जो काय हप्ता आहे तो मिळणारच आहे. सरकारचे पैसे कुठेही जाणार नाही आहेत. त्यांनी पुढे सांगितले की संजय गांधी निराधार योजना आणि शिवभोजन योजनेप्रमाणे या योजनेतही काही वेळा 1-2 महिन्यांचा विलंब होऊ शकतो, परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता एवढा उशिरा मिळणार नाही. बघा, ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल, फेब्रुवारीचा हप्ता आला नव्हता, मार्च महिन्याचा हप्ता थेट पाठवण्यात आला होता. म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता आला नाही, मार्चचा हप्ता आला. मार्चमध्ये दोन्ही हप्ते आले होते. बघा, मार्च महिन्यामध्ये दोन्ही हप्ते आले, फेब्रुवारी आणि मार्च, असे 3,000 रुपये तुम्हाला आले. 3,000 रुपये सर्वांना आले होते का? कोणत्या महिलांना 3,000 रुपये आलेले होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पटापट सर्वांनी लिहून पाठवा, 3,000 रुपये तुम्हाला आलेले होतेत का? ज्या महिलांना 3,000 आले होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 लिहून पाठवा. आता यामुळे राज्यातील सुमारे 2 कोटी महिलांना दिलासा मिळाला आहे. सरकारने योजनेच्या पुढील टप्प्यासाठीही निधी मंजूर केला असून, बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, पुढील टप्प्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. तुमचा पुढील टप्पा जो आहे तो एप्रिलचा हप्ता आहे. म्हणजेच एप्रिलचा हप्ता जो आहे तुमच्या खात्यात पाठवणार आहे. त्यासाठी निधी जो आहे तो निधी मंजूर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर बघा, सरकारने पुढील टप्प्यासाठी निधी जो आहे तो मंजूर केलेला असून पडताळणी पूर्ण झालेल्या सर्व पात्र महिलांना हप्ता नियमित मिळेल असे आश्वासन दिलेले आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी नुकतीच 3,690 कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली. बघा, पाहू शकता, नुकतंच 3,690 कोटी रुपयांचा जो निधी आहे त्या निधीला मंजुरी दिली आहे.
ज्यामुळे एप्रिल 2025चा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. एप्रिलचा जो हप्ता आहे लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिला भगिनींना विनंती माझी, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना, महिला भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमच्या खात्यामध्ये हा जो काही निधी आहे तो जमा केला जाणार आहे. सर्वांना 3,790 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर झाला आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे येणारच आहेत. आता फक्त तुम्हाला तुमचा जो काही हप्ता आहे तो येण्याची वाट पाहायची. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सर्व पात्र महिलांना नियमित हप्ते मिळतील. याशिवाय सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या आश्वासनानुसार लवकरच हप्त्याची रक्कम जी ती 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यामुळे राज्यातील सुमारे 2 कोटी पात्र महिलांना मोठा आर्थिक दिलासा जो तो मिळेल. अर्ज पडताळणी पूर्ण झालेल्या आणि नवीन पात्र ठरलेल्या महिलांनाही लवकरच मागील हप्त्यांसह लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. तर बघा, ज्या काही नवीन पात्र ठरलेल्या महिला आहेत त्यांनाही लाभ मिळणार आहे. आता वाईट बातमी काय, आणखी 50 लाख अर्ज बाद. बघा, आणखी 50 लाख अर्ज जे ते बाद होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे टेन्शन वाढले. आत्तापर्यंत सुमारे 9 लाख महिलांचे अर्ज निकष पूर्ण न केल्याने बाद करण्यात आलेले आहेत आणि आणखी 50 लाख अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. बघा, पाहू शकता. बघा, आत्तापर्यंत 9 लाख अर्ज बाद झालेत, म्हणजे जानेवारीमध्ये 5 लाख अर्ज आणि फेब्रुवारीमध्ये 4 लाख अर्ज, अशा पद्धतीने 9 लाख अर्ज जे त्या ठिकाणी बाद झालेत. 50 लाख अर्ज जे ते बाद होण्याची शक्यता आहे, परंतु अजून ते तपासणी जी ती पूर्णच झालेली नाही आहे. तपासणी सुरूच आहे. यामध्ये 4 चाकी वाहन मालकी असलेल्या, महाराष्ट्राच्या रहिवासी नसलेल्या आणि बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. काही महिलांना गेल्या 2 महिन्यांपासून हप्ते मिळालेले नाहीत, कारण त्यांचे अर्ज आधीच बाद झालेत. बघा, काही महिला ज्या आहेत त्या महिलांना 2 महिन्यापासून हप्ते मिळालेलेच नाहीत. त्याचं कारण म्हणजे काय, तर त्या महिला अपात्र झाल्यात. पडताळणी प्रक्रिया 5 टप्प्यात सुरू असून कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी अद्याप बाकी आहे. यामुळे अनेक पात्र महिलांनाही हप्त्यांसाठी वाट पाहावी लागत आहे. या कठोर पडताळणीमुळे काही महिलांचा योजनेतील विश्वास डळमळीत झाला आहे आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर महिलांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल चांगली बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी चांगली बातमी तुमच्यासाठी की निधी जो आहे तो मंजूर झाला असून हप्त्याची रक्कम 2,100 रुपये. आता 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? बघा, सर्वात महत्त्वाची माहिती, 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पैसे पाहिजेत असं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. कारण 2,100 रुपये जे ते तुम्हाला ह्या ठिकाणी मिळायला पाहिजेत. बघा, आत्ता जर आपण पाहिलं तर महागाई खूप वाढते आणि महागाई वाढल्यामुळे जर आपण पाहिलं तर 1,500 रुपयांवर, बघा 1,500 रुपयांवर 600 रुपयांचा तुमचा फायदा, म्हणजेच 2,100 रुपये तुम्हाला मिळावेत असं कोणकोणत्या महिलांना वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा. कारण बघा, 2,100 रुपये जर तुम्हाला हवे असतील तर अगोदर तुम्हाला सरकारकडे मागणी करावी लागेल. आपण कुठेही पाहू शकता, जर आपण दुकानात जरी गेलो तरी देखील आपण अगोदर मागणी करतो तरच ते आपल्याला मिळत असतं. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2,100 रुपये हवे असतील तर तुम्हाला अगोदर मागणी करावी लागेल सरकारकडे आणि मागणी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवा, तरच तुम्हाला 2,100 रुपयांची रक्कम या ठिकाणी मिळू शकते सरकारकडून. तर बघा, 2,100 रुपये होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महिलांना मोठा फायदा जो होईल. आणि वाईट बातमी म्हणजे पडताळणीमुळे लाखो अर्ज बाद होत असून काही महिलांचे हप्ते थांबले आहेत, ज्यामुळे त्यांना तात्पुरत्या अडचणींचा जो काही सामना आहे तो करावा लागत आहे. सरकारने पडताळणी प्रक्रिया लवकर पूर्ण करून सर्व पात्र महिलांना नियमित लाभ द्यावा अशी अपेक्षा आहे. सर्व जो काही पडताळणी प्रक्रिया ती पूर्ण होऊन तुम्हाला जो काही लाभ आहे तो मिळावा अशी अपेक्षा सर्वांकडूनच त्या ठिकाणी व्यक्त केली जाते. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी पण सांगितले. आता बघा, जर आपण पाहिलं तर सुमारे 2.52 लाख महिलांना मार्च महिन्याचा हप्ता दिलेला होता. त्याच पद्धतीने आता हा जो काही हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. आता बघा, हप्ता जो आहे तो हप्ता तुम्हाला लवकर मिळेल, 30 म्हणजेच अक्षय तृतीयेच्या अगोदरच मिळेल. त्याचं कारण म्हणजे काय, तर 2,52 लाख महिला आहेत. महिलांची संख्या जास्त असल्यामुळे पैसे नेहमीच तुम्हाला 4 ते 5 दिवस अगोदरच त्या ठिकाणी पाठवले जात असतात. त्यामुळे तुम्हाला हा जो काय हप्ता आहे तो लवकर पाठवला जाऊ शकतो. अशा पद्धतीची महत्त्वाची दमदार अपडेट आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.